थ्री का जीपीएल सीजन 3 का आखिरी दिन, क्वार्टर फाइनल मुकाबला। पहला मुकाबला पावर हिटर और राइजिंग स्टार के बीच। बोल तो रहा हूँ, अभी आ रहे नहीं तो। अब 12वें 12th मैन को भेजिए इधर पे। नहीं है। स्ट्राइक लेते हुए अनिकेत, नॉन स्ट्राइक पर विवेक। राजा भाई अपने कदम चूमते हुए। एक ओवर पावर प्ले रहेगा। मैच स्टार्ट।
पहला बॉल और ये कैच ड्रॉप। कैच लेना ही होगा। कैचेस विन द मैचेस। फर्स्ट बॉल फर्स्ट कैच। एक रन। जीपीएल सीजन 3 का ये आखिरी दिन, आखिरी मुकाबला, क्वार्टर फाइनल मैच। पहला मैच पावर हिटर और राइजिंग स्टार के बीच में मैच स्टार्ट हो चुका है। और ये बॉल मिड विकेट की तरफ खेलते हुए एक रन। पावर प्ले चल रहा है। और बहुत बढ़िया शॉट, गेंद सीमा रेखा से बाहर, 4 रन। बॉल को देखा, थोड़ी ओवर पिच और लॉफ्ट कर दिया, स्ट्रेट 4 रन। विवेक का बेहतरीन शॉट 4 रनों के लिए। अगली बॉल, एक और शॉट और एक और 4 और नो बॉल। है ना, फ्री हिट। विवेक खूंखार, अपनी टीम के लिए बहुत बेहतरीन बैटिंग करते हुए पावर प्ले में खूंखार हो चुके हैं राजा भाई के ऊपर। एक रन, 1 रन डी। स्कोर 13। राजा भाई, और इस बार कवर्स के ऊपर से खेला है और ये आउट। आसान सा कैच। हेलो, पहला विकेट गिरता हुआ विवेक। तो ओवर हो गया। पावर प्ले समाप्त हुआ, 13 रन, 13 for 1। न्यू बैट्समैन।
वेदांत अपनी टीम की कमान संभालने के लिए आ चुके हैं। बॉलर जियाद, न्यू बॉलर। अनिकेत स्ट्राइक लेते हुए। And good ball, beating outside the off stump. अच्छा बॉल और अच्छा कलेक्ट कीपर द्वारा। और इस बार पुल कर दिया है, फील्डर जब तक पहुंचे 1 रन पूरा किया और 1 रन। अच्छी बॉलिंग कर रहे हैं अपनी टीम के लिए जियाद। वेदांत ओ गुड डिलीवरी। क्या बोल रहे हैं मुझे समझ में नहीं आ रहा है। दादा संदीप जादव, उनका आगमन हुआ है। वेलकम। और अगली बॉल 4 रन। वेदांत अच्छी गेंदबाजी कर रहे हैं। अगला बॉल ओ पीटन शॉर्ट ऑफ लाइन बॉल, कीपर के दस्तानों में बल्ला चला, गेंद कीपर के पास। अच्छी बॉलिंग कर रहे हैं अपनी टीम के लिए वेद जियाद। अपने रन अप से और इस बार खेला है 1 रन। 19 रन, 2 ओवर 19।
दोनों ही टीमें काफ़ी मेहनत मशक्क़त के साथ इस सर्कल में पहुंची है, क्वार्टर फाइनल का पहला मैच खेल रही है। बहुत मेहनत लगती है यहाँ तक पहुंचने के लिए। करण, कैप्टन करण अपने बॉलिंग मार्क पर अपनी टीम को यहाँ तक पहुंचाया है उन्होंने। और एक रन, अच्छा बॉल। और इस बार खेला है एक रन, 2 रन। काफी बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट। मिस फील्ड होता हुआ वहां पर फील्डर से। अच्छा मैच हो रहा है अभी तक के। And lofted high in the air, and that's a six. Good shot. अपनी टीम के लिए खेलते हुए अनिकेत ने पुल कर दिया ये बॉल को। करण, कुछ करना होगा अपनी टीम के लिए इस बार। इस बार फिर खेला है उसी दिशा में, और अच्छी फील्डिंग और 2 रन। बहुत बेहतरीन फील्डिंग। करण, और बढ़िया बॉल, कुछ समझ ना पड़ी, बॉल निकल गया। और इस बार उठा के मारा है, और 6 रन। क्या बात है। वेदांत अपनी टीम को ले जाते हुए कप्तानी पारी, और 36, स्कोर 36। करण को कुछ करना होगा अपनी टीम के लिए। दो कप्तान आमने सामने। वेदांत 3 overs 36 रन। नेक्स्ट बॉलर आदम। And lofted it high in the air, and it should be taken. फुल टॉस बॉल था, जहां खेलना चाहते थे वहां गया नहीं, और फील्डर के हाथों में खेलकर आउट हो गए। वेदांत आउट, सॉरी अनिकेत।
राधे राधे फाउंडेशन की तरफ से संदीप जादव साहब हमारे स्टेज पे तशरीफ ला चुके हैं, उनका हार्दिक स्वागत है। नितेश, वही बोला नितेश। A good shot and out। नितेश आए, नितेश गए। पहला ही बॉल डीप मिड विकेट के ऊपर से मारना चाहते थे और फील्डर वहां खड़ा था और उन्होंने कैच पकड़ा। टीम शिव शक्ति के ओनर चेतन भाई स्टेज पे आइए प्लीज। कमेंटेटर संजय भाई आपका हार्दिक स्वागत है, आप इधर आइए मेरी तरफ। चेतन भाई का स्वागत है मंच पर, दादा ने स्वागत किया है। सम्मान चेतन भाई को सम्मान चिन्ह देते हुए दादा। शिवशक्तीचे ओनर चेतनबाई यांचा सन्मान चिन्ह देऊन आणि त्यांच्यासोबत आलेत विलास कदम यांचा दोघांचाही सत्कार समारंभ इकडे सुरू आहे। संदीप जाधव साहेब यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन शिवशक्तीचे ओनर। धन्यवाद चेतनबाई। आणि विलास कदम यांचा शाल देऊन सन्मान करत आहात संदीप जाधव साहेब यांच्या हस्ते। धन्यवाद दोन्ही मान्यवरांचं वेळात वेळ काढून इकडे आल्याबद्दल आणि त्यांना सन्मानित करत आहेत सन्मान चिन्ह देऊन। धन्यवाद। धन्यवाद अशफाक भाई। तिसरा दिवस आहे हा या सामन्याचा राधे राधे चषक त्यांचे ओनर श्री संदीप जाधव साहेब हा यशस्वीरित्या हा तिसरा वर्ष चालू आहे आणि सलग 3 दिवस ह्या ग्राउंड मध्ये मॅचेस सुरू होत्या। आपल्याला बघण्यात येत आहे की तिकडे आपण क्रीज सुद्धा बनवलेली आहे, एकदम पक्की क्रीज बनवलेली आहे। 2 दिवस मॅचेस सुरू होत्या। बॅटिंग बॉलिंग दोन्ही संघांना ती सपोर्ट करते, फलंदाजी गोलंदाजी यासाठी ही सपोर्ट करते आणि हा 2 दिवसाचा खेळ जमला, 2 दिवसात रंगत आली आणि ही तिसऱ्या दिवशी ही अशी मॅच नॉकआउट मॅच आहे आणि इथे भारी भक्कम असे दोन्ही संघ आहेत। एक आहे रायझिंग स्टार आणि दुसरा आहे
पॉवर हीटर तुम्ही पाहत आहेत की हीटर एवढा गरम असतो आणि जर त्याला हात लावला तर चटका बसतो, त्यामुळे हीटरच्या जवळ जाऊ नका. पण रायझिंग स्टार त्यांच्या सुद्धा स्टार एवढ्या चमकलेल्या आहेत, त्यामुळे आजच्या दिवसाला ते नॉकआउटमध्ये इकडे प्रवेश करत आहेत. आणि अनिकेत यांनी वैयक्तिक धावा खूपच अशा सुंदर काढलेल्या आहेत, एक सिक्सर मारलेल्या आणि आता खेळत आहेत अभिषेक आणि वेदांत. ह्या टीम प्रशांत वेदांत याने बाद झालेले आहेत, चार धावांनी एक सिक्सर मारलेला आहे. अभिषेक यांच्या वैयक्तिक 2 धावा आहेत. चौथं शतक संपलेलं आहे, 4 धावा आलेल्या आहेत, 40 धावा झालेल्या आहेत 4 षटकांमध्ये. खूपच असा हा रंगतदार सामना होणार आहे. ही सुरुवात आहे, पहिलाच सामना आहे, ह्या दिवसाचा नॉकआउट सामना आहे. पण तुम्ही बघाल की काय मजा येईल, कारण का आजचा 3रा दिवस आहे. पाहूया आजच्या 3ऱ्या दिवसाची ही पहिलीच मॅच आहे आणि पहिल्या मॅचमध्ये 4 षटक आणि 40 धावा झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये अनिकेत यांनी खूपच सुंदर असा धावा केलेल्या आहेत. विवेक यांनी सुद्धा 2 चौकार मारलेले आहेत. वेदांत यांनी एक सिक्सर एक चौकार मारलेला आहे. नितेश यांना खातं खोलता आलं नाही. मी ज्यावेळेस इकडे एंट्री मारली मैदानात त्यावेळेसच अशफाक भाई यांनी सांगितलं नितेश आए और नितेश गए, त्यांना खाता खोलता आलेला नाही आहे. अभिषेक हे 2 धावांवरती खेळत आहेत. पाहूया 4 ओव्हर समाप्त झालेले आहेत आणि 4 ओव्हरमध्ये 40 धावा कुठलेल्या आहेत त्या रायझिंग स्टार या संघाने. आता पाहूया पॉवर हीटर किती षटकामध्ये हा सामना पूर्ण करतोय, ह्या धावा पूर्ण करतायत ते पाहूया. पॉवर हीटर असं नाव आहे, त्यांच्याकडे किती पॉवर आहे, त्यांच्याकडे काय आहे ते आपल्याला लगेचच मैदानात दिसेल. 2 दिवसात तुम्ही बघत होतात की ह्या मैदानामध्ये पॉवर हीटर यांची काय पॉवर होती, त्या पॉवरमुळे त्यांनी ह्या 3ऱ्या दिवशी पण पदार्पण केलेलं आहे. तर पाहूया पॉवर हीटर कोणावरती भरोसा ठेवतंय आणि कोणाला उतरतंय. आणि डार्क नाइट के कैप्टन मंच पर आइए और फ्लाइंग ईगल टॉस के लिए आइए. डार्क नाइट और फ्लाइंग ईगल दोनों के कप्तान. GPL गोरेगाव प्रीमियम लीग राधे राधे फाउंडेशन तर्फे आयोजित सामना वर्ष 3रं आणि यशस्वीरित्या हा पार पडलेला. दोन्ही संघांना मी विनंती करतोय की दोन्ही संघातील आहेत ना, धन्यवाद. राधे राधे चषक वर्ष 3रं यशस्वीरित्या. यावेळेस काहीतरी वेगळं आहे, कारण का 3 दिवस मॅचेस होतात प्रत्येक दिवशी. आपल्या प्रत्येक वर्षी 2-2 दिवस अशा मॅचेस असतात, पण ह्या वर्षी 2026 मध्ये सुरुवात झाली आहे या मैदानात राधे राधे फाउंडेशन तर्फे आणि जोरदार असा हा सामना आहे. भरगच्च बक्षिसं आहे तिकडे. प्रत्येक मॅचला मॅन ऑफ द मॅच आहे, मॅन ऑफ द सिरीज आहे आणि मॅन ऑफ द सिरीज काय आहे ते सगळ्यांनी पाहिलेलं आहे. आणि लवकरात लवकर सुरुवात व्हावी. रायझिंग स्टारचे सगळे गडी ग्राउंडमध्ये विचार विनिमय करतायत. पाहूया आपल्या संघाला जिंकवण्यासाठी डार्क नाइट और फ्लाइंग ईगल दोनों के कैप्टन टॉस के लिए आइए प्लीज. रतन आपण फलंदाजी विश्लेषण बघितलात तर गोलंदाजी विश्लेषण बघितलं तर राजा यांनी पहिल्याच षटकामध्ये बऱ्याचशा धावा दिलेल्या आहेत, 13 धावा दिलेल्या आहेत आणि जियाद यांनी एक चांगली कसून अशी गोलंदाजी केलेली आहे, त्यांनी 6 धावा दिलेल्या आहेत. परंतु करण यांना महागडं शतक मोजावं लागलं, 17 धावा दिलेल्या आहेत आणि आदम भाई यांनी 2 गडी बाद केलेले आहेत आणि 4च धावा दिलेल्या आहेत अशी. आणि पुढचं जी मॅच आहे त्यासाठी आम्ही आमंत्रित करतोय संदीप जाधव साहेबांना. टॉससाठी नाणेफेकसाठी तुम्हाला आम्ही आमंत्रित करतो इकडे.
थोडंसं थंड वातावरण, आता 10:30 वाजलेले आहेत, परंतु ऊन असा मैदानात आलेला नाही, कोवळा ऊन आहे. तत्पूर्वी इकडे सुरू होते आणि आमचे यूट्यूबर इकडे नाणेफेक करतात आहे. आमचे संदीप जाधव साहेब, त्यांच्यासोबत विलास कदम आणि आमची सर्व मॅनेजमेंट कमिटी आणि चेतन भाई शिवशक्ती ओनर यांच्या समवेत नाणेफेक सुरू आहे. नॉकआउट सामन्याचा हा दुसऱ्या सामन्याचा नाणेफेक झालेला आहे. फोटो सेशन सुयोग टॉस जीत चुके हैं. कौन सी टीम का है? अजून त्यांनी काय डिसिजन घेतलेला नाहीये. ते थोड्याच वेळात आपल्याला सांगतील. पहिली फलंदाजी करतील. त्यांनी फलंदाजी घेतलेली आहे. बैटिंग लिया है उन्होंने, टॉस जीत के बैटिंग लिया है. इकडे मोठं असं बक्षीस लागलेलं आहे पॉवर हिटर साठी. जर 3 षटकांमध्ये हा सामना जिंकला राधे राधे फाउंडेशन चषक यांचे ओनर संदीप जाधव साहेब यांच्याकडून 5,000चं रोख बक्षीस मिळणार आहे. जरा लक्षात घ्या, पॉवर हिटर यांना अजून पॉवर दिलेली आहे ती संदीप जाधव साहेबांनी. 5,000चं बक्षीस आहे, परंतु त्याला एक अट आहे. 3 षटकांमध्ये हा सामना जिंकला तर 5,000चं रोख बक्षीस त्यांना मिळणार आहे पॉवर हिटर यांना. आणि सामना लवकरच सुरुवात करावं. राधे राधे चषक के ओनर संदीप जादव साहब ने 5,000 रुपए का इनाम रखा है बैटिंग टीम के लिए. 3 ओवर में मैच खत्म करना है तो 5,000 रुपए का इनाम मिलेगा. अशफाक भाई, ये पावर हिटर की जो टीम है उन्होंने उनके लिए और पावर दिया है संदीप जाधव साहब ने. तो एक खिलाड़ी को क्या लगता होगा कि अपने को ये मैच जीतना है टीम के लिए या कैसे? पहले तो वो टीम के लिए खेलेंगे, कोशिश करेंगे कि टीम को पहले जिता के अंदर लेके आए. उसके बाद अगर जल्द से जल्द हो रहा है तो वो अपने इनाम की तरफ भी जाएंगे. और करण जो इनकी टीम के महत्वपूर्ण प्लेयर है और कैप्टन भी है, उनके ऊपर पूरा दारोमदार रहेगा कि अपनी टीम को किस तरह से जिताते हैं और कब जिताते हैं. कैप्टन है उनके टीम के करण जी, लेकिन उन्होंने अपने जो बॉलिंग की है उन्होंने 17 रन दिए. देखते हैं बैटिंग लाइन में वो टीम के लिए क्या करते हैं. अभी ये मैच शुरू होने वाली है. पहिला गोलंदाजी करते थे वेदांत. वेदांत पण आपल्या टीमसाठी कप्तान आहेत, ऑलराऊंडरची भूमिका करतायत. त्यांनी खेळताना एक सिक्सर आणि एक चौकार मारलेला आहे. ओपन सुरुवात तेच करतील. नॉकआउट सामना आहे तिसऱ्या दिवसाचा. पहिला चेंडू पॉवर हिटर यांच्यासाठी. पाहूया काय करतात. राईट आर्म ओव्हर द विकेट आणि हा जमिनीला चाटत चेंडू मारलेला आहे. आणि वेदांतचा चांगला चेंडू बुंद्यात मारण्याचा प्रयत्न होता, परंतु तेवढाच चांगला हा शॉट फटका होता आणि तेवढी चांगली फिल्डिंग आणि निर्धाव चेंडू. पहिला चेंडू निर्धाव आणि धावसंख्या थांबते ती पॉवर हिटरची. दुसरा चेंडू वेदांत यांचा. हा दुसरा चेंडू थोडासा आखूड टप्प्याचा आणि तेवढाच तो टोलवलेला आहे पाठच्या साईडला आणि यष्टीरक्षक यांना जमलेला नाहीये. एक धाव, ती जी ठरवलेली धाव आहे ही करण यांच्या खात्यामध्ये. करण हे ओपनर बॅट्समन आहेत. त्यांनी बॉलिंग केलेली, गोलंदाजी केलेली 3ऱ्या नंबरवरती, परंतु टीमचा पूर्ण संघाची जबाबदारी घेऊन आपल्या खांद्यावरती घेऊन आलेले आहेत. पाहूया काय होतंय. वेदांत यांचा तिसरा चेंडू. थोडेसे गडबडले आहेत वेदांत, कारण की एक महत्वपूर्ण करणचं एक मी इकडे तुम्हाला सांगतोय की त्यांचं किती टॅलेंट आहे ते तुम्हाला सांगतोय. 2 वेळा त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतलेला आहे. तिसरा चेंडू आखूड टप्प्याचा चेंडू आमच्या साईडला टोलवण्याचा प्रयत्न, परंतु ते पाहूया काय होतं. ते भिंतीच्या पलीकडे गेलेले आणि ठरवलेली धावसंख्या आहे ती 1. अशा मिळून संघाची धावसंख्या झालेली आहे 2 धावसंख्या झालेली आहे. आणि वेदांत समोर स्टार रायझिंगचे कप्तान वेदांत यांनी सुद्धा एकदा मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहे, पण करण त्यांच्यावरती हावी झालेले आहेत, कारण का 2दा त्यांनी मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहेत. करण कॅप्टन, वेदांत कॅप्टन.
माफ करा, वेदांतनी पण 2 वेळा मॅन ऑफ द मॅच घेतलेले आहे. म्हणजे दोघांचंही वजन तेवढाच आहे. परंतु पाहूया, ही मॅच आहे, कोणाचा वजन जास्त आहे ते आपण पाहूया. तत्पूर्वी पॉवर हिटरला 5,000चं बक्षीस दिलेलं आहे 3 षटकांमध्ये. ही जर पार पडला हा डोंगर तर, परंतु तेवढं कठीण वाटतंय ते पाहूया, सोपं आहे की कठीण. वेदांत यांचा चौथा चेंडू, टप्प्याचा चेंडू, आणि तो चोळवलाय, परंतु तेवढा वेळ नाही मिळाला, टायमिंग नाही मिळाला. सगळे प्रत्येक चेंडू त्या गलीच्या आणि पाठच्या साईडला गेलेले आहेत आणि धावसंख्या होते ती 4 चेंडू टाकलेत, पहिलाच चेंडू निर्धाव टाकलेला आहे. वेदांत यांनी एकदम पकडून ठेवलंय करण यांना. करण यांची ख्याती आहे, ऑलराऊंडर आहेत आणि आपल्या संघाचे कप्तान आहेत, त्यामुळे त्यांनी ती जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलेली आहेत. जोखीम घेत नाही आहेत. जर जोखीम भरा शॉट मारला तर तो आपल्याला घातक ठरू शकतो, त्या हिशोबातच खेळतात आहे. वेदांत आपल्या संघासाठी 5वा चेंडू फेकतोय करण यांना. पुन्हा टप्प्याचा चेंडू, परंतु चेंडूमध्ये गती वाढवली आणि करण यांना समजलं नाही आणि चेंडू गेला यष्टीरक्षकच्या बाहेर आणि हा नो बॉल. वेदांत थोडे परेशान, हतबल झाले की कसं काय हा चेंडू गेलेला आहे, नो बॉल गेलेला आहे. नो बॉल गेला की एक अवांतर धावा वेदांत यांची चर्चा चालली आहे फिल्डर बरोबर, कारण का आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू टाकले, 4 चेंडू एकदम कडक आणि मजबूत टाकले, परंतु हा 5वा चेंडू फेकला, तो चेंडू टाकलाय, नो बॉल टाकलाय. आता नो बॉल मध्ये कसं होतं, एक पाठी एक धाव गेली, ती धावसंख्या वाढली. नो बॉल फ्री हिट असतो, तो गिनती केलेला जात नाही, मोजला जात नाहीये. आता पाहूया काय करतायत वेदांतची रणनीती करण यांच्यासाठी. पुन्हा टप्प्याचा चेंडू आणि चेंडू गेलाय यष्टीरक्षकाच्या बाहेर. एकच धाव मिळेल, ती सुद्धा ठरवलेली, आणि 5 चेंडू टाकले, 6 चेंडू टाकले. तुम्ही बघत आहात की करण यांना जोरदार फटके मारण्यासाठी एक चान्स मिळत नाहीये, वेदांत यांनी दिलेला नाहीये. सगळेच चेंडू यष्टीरक्षकाच्या पाठीमागे गेलेले आहेत आणि प्रत्येकी एकच धावा मिळते, सिंगल धावा मिळत आहेत, आणि अशा सिंगल धावांमुळे संघाची धावसंख्या होते ती 6. अशफाक भाई, दोनों ही सामने टैलेंट फील्डर है, वेदांत कैप्टन है, करण कैप्टन है, तो दोनों के लिए आप क्या बोल सकते हो? दोनों ही टैलेंटेड प्लेयर लग रहे हैं, अपनी टीम को यहाँ तक लेके आए हैं तो टैलेंटेड ही रहा. दोनों ने 2 मैन ऑफ द मैच लिया है, और लेकिन वेदांत अभी तक अपनी बॉलिंग अच्छी कर रहे हैं. बहुत ही बढ़िया बॉलिंग की है उन्होंने. करण इनको जरा भी मौका नहीं दिया कि सामने बाउंड्री लाइन के बाहर मारे. सभी बॉल है ना कीपर के पीछे गए, वो ऐसी बॉलिंग में चेंजेस ला रहे हैं. तो वेदांत अभी फिलहाल करण के ऊपर भारी पड़ रहे हैं. जी हाँ, पावर प्ले है तो वेदांत भारी पड़ रहे हैं, और वेदांत ने जिस तरह से बॉलिंग किया है उस हिसाब से करण का पल्ला थोड़ा अभी झुका हुआ है. वेदांत बहुत बेहतरीन बॉलिंग कर रहे हैं. पावर प्ले के अंदर एक भी मौका उन्होंने दिया नहीं है, सारे के सारे बॉल कीपर के पीछे गए हैं. इसका मतलब वेदांत की बॉलिंग बहुत बेहतरीन हो रही है. बहुत बढ़िया बोला है आपने की वेदांत के बारे में, क्योंकि उन्होंने ऐसी बॉलिंग की है. वेदांत एक खूपच सुंदर असा चेंडू टाकतात आहे, पण करण मला वाटतं आपली जबाबदारी सांभाळून थोडंसं खेळतात, ते जोखीम घेत नाही. वेदांत यांचा शेवटचा चेंडू करण यांच्यासाठी. पुन्हा टप्प्याचा चेंडू आणि चेंडू उसळलाय, आकाशात गेलाय. पाहूया का होता, आणि झेल हा टिपलेला आहे, एक सोपा झेल. आणि अशफाक भाई यांनी बोललेलं आहे की वेदांत भारी पडलेला आहे आणि ते आपल्याला दिसलेलं आहे, आणि झेल बाद झाले ते करण. एकेरी धावा काढून त्यांना जोरदार असे फटके मारण्यात आलेले नाही. आजचा दिवस हा वेदांतचा आहे. मला वाटतं हे 3 दिवस वेदांत आणि करणचे होते, आजचा दिवस हा वेदांतचा आहे. करण यांनी 2 मॅचेस मॅन ऑफ द मॅच घेतलेच. कदाचित आज सुद्धा त्यांचा दिवस आहे. 6 धावा घेतलेल्या आहेत, त्याच्यामध्ये एक चेंडू टाकलेला आहे. चेंडूमध्ये त्यांनी कुठलीही जोखीम घेतलेली नाही. करण यांना जमलेला नाही, आणि करण यांनी वैयक्तिक 4 धावांवरती बाद झालेला आहे. आजचा करण वेदांतचा दिवस आहे, तर काय तुम्ही बोलाल? अच्छी बॉलिंग करा, मैंने पहले ही कहा था कि उन्होंने अच्छी बॉलिंग करा, टप्पा भी अच्छा रखा है, मौका नहीं दिया है करण को मारने के लिए. मैन ऑफ द मैच भले ही दोनों ने 2 लिया है, लेकिन आज का पलड़ा वेदांत पे भारी है. और जो करण है वो भी अच्छे खिलाड़ी है, नो डाउट, लेकिन उन्होंने आज वेदांत उन पे भारी पड़े हुए हैं और उन्होंने उनको आउट किया है. पावर प्ले में उनको जरा भी मौका नहीं दिया है. अच्छा बॉलिंग कर रहा है कि वेदांत ने, और बैटिंग में करण ने अभी तक कुछ खास नहीं.
पॉवर प्लेमध्ये असं जखडून ठेवलेलं वेदांतने, ते खरोखरच आपल्या टीमसाठी एक चांगले कॅप्टन आहेत, एक हार्ड हिटर सुद्धा आहेत आणि एक फलंदाजी गोलंदाजीमध्ये सुद्धा त्यांनी चांगली केली आणि करण यांची जागा घेण्यात येत आहेत. आता अतुल पाहूया आपल्या संघासाठी काय करतात. अतुल सुद्धा एक चांगले बॅट्समन्स आहेत, आपल्या संघासाठी काय करतील ते पाहूया. आणि वेदांच्या जागेवरती आलेले आहेत विवेक. दोन्ही व्ही मला वाटतं लक्की असतील. राईट आर्म ओव्हर द विकेट विवेक यांनी सुद्धा त्याच टप्प्यावरती टाकलेला आहे ज्या टप्प्यावरती वेदांत टाकत होते. अकूट टप्प्याचा चेंडू आहे, सकाळचा दिवस आहे, थोडंसं वातावरण थंड आहे, अजून ऊन कोवळा आलेला आहे, थोडंसं गरम झालेलं नाही. भले टीमचं नाव पॉवर हिटर आहे पण अजून त्यांचा हिटर अजून गरम झालेला नाही आहे. अस्ती गरम होईल. दुसरा षटक चालू आहे, 5,000चं त्यांच्यावरती बक्षीस चालू आहे. मला वाटतंय की पाहूया अतुल आणि अम्मू यांना जोरदार फटकेबाजी करावी लागेल 3 षटकात जर सामना संपवायचा असेल तर, परंतु ते तसं काही करणार नाही, जोखीम घेणार नाही. विवेक यांचा पुढचा चेंडू पॉवर हिटर यांच्यासाठी. चेंडू जोरदार मारण्याचा त्यांचा इरादा होता परंतु चेंडू थोडासा धीमा झाला. सकाळचं वातावरण आहे, चेंडूला थोडंसं गती कमी जास्त होते आणि ही गती टप्पा पडल्यावर कमी झाली आणि त्याचमध्ये अतुल यांनी आपल्याला सावरलं आणि आपल्या पाठच्या साईडला ऑन साईडला एक फटका मारला. एकच धाव मिळाली अतुल यांना आणि संघाची धावसंख्या होते ती 8. पुन्हा टप्प्याचा चेंडू परंतु तो गुडलेन झाला, टप्पा उसळला आणि गुडलेन झाला आणि खांद्याच्या बरोबर यष्टीरक्षक यांनी आपली जोखीम आपलं काम पूर्णपणे केलं आणि निर्धाव चेंडू विवेक यांचा. खूपच सुंदर अशी स्टार रायझिंग 40 धावा झालेल्या आहेत, 41 धावा. हा धीम्या गतीचा चेंडू अकूट टप्प्याचा चेंडू तसा जमला नाही आणि 1 धाव मिळेल त्यांना अतुल यांना आणि धावसंख्या होते ती 9. 40 धावा रायझिंग स्टार यांनी बनवलेल्या आहेत, 41 धावा करायच्या आहेत आणि राधे राधे फाउंडेशन यांचे संस्थापक यांनी बक्षीस लावलंय ते पॉवर हिटर यांच्यावरती. परंतु ते 3 षटकांमध्ये हा खेळ संपवायचा होता. दुसरा षटक चालू आहे विवेक यांचा. पुन्हा चेंडू बुंद्यात मारण्याचा परंतु सरळ दिलेला आहे. पाहूया काय होतं. मी पहिलाच सांगितलं होतं की चेंडू जास्त लांब जात नाहीये आणि विवेकनी सुद्धा एक गडी बाद केलेला आहे आणि धावसंख्या थांबते ती 9 वरती आणि बाद झाले ते अम्मू. दोन्ही फलंदाज काही करू शकले नाही आपल्या संघासाठी आणि करण आणि अम्मू हे दोन्ही बाद झालेत. अम्मू यांनी एकच धाव काढली आहे आपल्या संघासाठी. संघाची धावसंख्या होते ती 9. असब भाई कि ये मुझे ऐसा लगता है कि स्टार राइजिंग का पलड़ा भारी हो रहा है, तो अभी ये पावर हिटर है, इनको अभी क्या करना चाहिए? पावर हीटर को अपना हीटर गर्म करना चाहिए. अभी तक उनका हीटर मेरे को लगता नहीं है गर्म हुआ है. और राइजिंग स्टार जो कि अपनी रणनीति पे पूरी कायम है, बॉलिंग में, बैटिंग में और फील्डिंग बेहतरीन. अभी तक के उन्होंने जितना खेल खेला है सब में 100% उन्होंने दिया है और पावर हिटर को अभी जरूरत है अपने रनों के लिए. पहले वो बख्शिश दूर रखे, पहले वो मैच जीते. सही बात है, परंतु विवेक निर्धाव चेंडू, भले चेंडू त्यांच्या हातातून सुटलेला आहे परंतु तो निर्धाव चेंडू झालेला आहे. आता तुम्ही इकडे बघाल विवेक आणि वेदांत दोन्हीही आपल्या संघासाठी ऑलराऊंडरची भूमिका करत आहेत. विवेक यांनी फलंदाजी करताना 2 चौकार मारले आणि एकेरी धावा घेतली. अशा मिळून 10 धावा केलेल्या आहेत आणि 1 गडी बाद केलेला आहे आणि 3च धावा दिलेल्या, 1 गडी बाद 3 धावा. वेदांतने 1 सिक्सर आणि 1 चौकार मारून 11 धावा केलेल्या आहेत आणि त्यांनी सुद्धा 6 धावा आणि 1 गडी बाद केलेला आहे. पाहूया तिसरा व्ही मध्ये त्यांच्यामध्ये कोण येते. व्ही नावाचा दो ओवर के बाद 9 रन. राइजिंग स्टार ने जो टप्पा पकड़ा है अपना वो बहुत बेहतरीन. पिक्चर में कटप्पा, बाहुबली में कटप्पा और मैच में टप्पा आपको पकड़ना ही होगा.
हेच एक मेन असतं हे सूत्र की तुम्ही एक टप्पा पकडला तर तुम्ही फलंदाजी करणार आहे त्याला तुम्ही बांधून ठेवू शकता आणि तेच विवेक आणि वेदांत यांनी केला. त्यांनी गती वाढवली नाही आहे, इकडे क्रीज कशी झाली आहे ते त्यांनी थापलं आणि प्रशांत यांनी चेंडू टाकलाय, चेंडू गेलाय ऑन साईडला भिरकावून दिलाय. पाहूया कसं आहे, नो बॉल, पहिलाच चेंडू नो आहे आणि धाव घेत आहेत पळून. दुसरी धावसंख्या, एकच धावसंख्या आहे ह्या चेंडूवरती. पहिला चेंडू प्रशांत यांनी थोडीशी नाराजी केलेली आहे स्टार रायझिंगला सुरुवातीलाच. पहिलाच चेंडू नो टाकलाय. अशफाक भाईने आताच प्रशंसा केलेली आहे की स्टार रायझिंगनी टप्पा पकडलाय पण त्यांनी पाय पकडला नाही, पाय त्या नो लाईनच्या बाहेर गेला आणि हा नो चेंडू गेलाय. आणि नो गेला की काय होते हे तुम्ही सांगा. अच्छा, पायावरचा नाही तो अंगावरचा गेला, माफ करा आमचं लक्ष नव्हतं, आम्ही दोघं इकडे बोलत होतो. पहला ही बॉल फुल टॉस, मैंने अभी टप्पे की बात की थी. व्हाइट बॉल. हा टप्पा तर आखूड टाकला होता पण त्यांचा हात फिरला, भिरकटले ते आणि एक अमांतर धावा पुन्हा गेला. हाँ हाँ, नो नो वैसे फ्री हिट है. फ्री हिट कायम रहेगी. फ्री हिट अजूनही आहे. दोन चेंडू टाकलेत पण ते दोन्ही चेंडू काही उपयोगाचे नाही आणि धावसंख्या वाढते ती त्या पॉवर हिटरची. 12 धावसंख्या चालली आहे. अतुल प्रशांत यांना समजवण्यासाठी आलेले आहेत कप्तान. कानमंत्र देत आहेत, ते स्वतः कानात हात घातले आहेत आणि दुसऱ्यांना कानमंत्र देत आहेत. पुन्हा आपल्या लाईनवरती चाललेत, लॉंग ऑन लॉंग ऑफ वरती दोन्ही गडी त्यांना कानमंत्र दिलेत. पाहूया काय होतंय. सकाळचा दिवस आहे, थोडीशी गडबड असते, अंग तेवढा लूज नसतो, परंतु बघूया प्रशांत आपल्या जागेवरती येत आहेत का पुन्हा. हा धीम्या गतीचा चेंडू आणि परत चेंडू वाईट गेलेला आहे आणि वाईट वरती पुन्हा एक धाव मिळालेली आहे. धावसंख्या वाढते ती 14. 40 धावा बनवायच्या आहेत आणि हे तिसरं शतक चालू आहे. तिसऱ्या षटकांवरती पॉवर हिटरला बक्षीस आहे 5,000. ते मला वाटतं पूर्ण करतील ते प्रशांत, परंतु पाहूया काय होतं. पुन्हा थोडीशी नाराजगी. कप्तान वेदांत हे पुन्हा आलेले आहेत, पाहूया काय करतायत. दोन्ही चेंडू तपासतायत ते फलंदाज. प्रशांत पॉवर हिटर यांना अजून गरम करतात, त्यांना ताकद वाढवतायत. प्रशांत आपल्या संघाला थोडंसं कमजोर करतायत. जर अशीच गोलंदाजी करत राहिली तर पॉवर हिटरला चान्स मिळेल असं मला वाटतंय. चांस मिलेगा क्योंकि टप्पा भूल गए हैं राइजिंग स्टार और 14 स्कोर 14 रन. 2 षटक संपलेलं आहे, तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकातला एकही चेंडू नाही झालाय. बॉलर पुन्हा एकदा विश्वास ठेवलाय तो कप्तान यांनी. पाहूया काय करतायत प्रशांत. हा चेंडू चांगला चेंडू होता, धीम्या गतीचा चेंडू होता, हा टप्प्यावर चेंडू होता आणि आताच अशफाक भाईंनी बोललाय टप्पा विसरलात तर तुम्ही मुश्किलमध्ये याल. ह्याने हा टप्पा टाकला आणि एकच धाव दिले. हा 4 चेंडू फेकले परंतु हाच एक पहिला चेंडू मोजला जाईल आणि धावसंख्या होते ती 15. प्रशांत आपल्या जागेवरती पुन्हा आले. प्रत्येक गडी त्यांना समजवते, प्रत्येक प्लेयर त्यांना समजवते की घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहेत. आपला डोंगरा एवढी धावा आहेत परंतु तुम्ही घाबरू नका, आम्ही तुमच्या सोबत आहेत. आणि प्रशांत यांनी त्यांचा मान ठेवला आणि हा पहिला चेंडू टाकलाय तो. एक धाव संख्यामुळे संघाची धावसंख्या होते ती 14. 15. हा पुन्हा चेंडू फुलटॉस होता, भुंद्यात मारण्याचा प्रयत्न केला परंतु एकच धाव मिळेल अशी आशा आहे आणि एकच धाव मिळते आणि संघाची धावसंख्या वाढते ती 16. दुसरा चेंडू टाकला गेलेला आहे. 7 धावा अजूनपर्यंत ह्या षटकामध्ये आलेल्या आहेत. षटकाच्या धावसंख्या होत आहेत त्या 16. दुसरा चेंडू चालू आहे, तिसरा चेंडू टाकतील आणि अतुल खेळतायत. जियाद यांना अजून धावसंख्या बनवता नाही आली. हा पुन्हा निर्धाव चेंडू. व्हाइट बॉल. व्हाइट बॉलमुळे संघाची धावसंख्या वाढते ती 17. मला वाटतं स्टार रायझिंगचे हे प्लेयर प्रशांत यांना ते पॉवर देत आहेत पॉवर हिटरला.
हा धीम्या गतीचा चेंडू तेवढासा जोरदार टोलवता आलेला नाहीये, जमिनीला चाटत गेलेला आहे आणि मिस फिल्डिंग झालेली आहे. गचाळ क्षेत्ररक्षण आणि त्या गचाळ क्षेत्ररक्षणामुळे 2 धावसंख्या पूर्ण झालेली आहे आणि ह्या 2 धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते ती 19. प्रशांत यांचं महागडं षटक असं दिसतंय. 3 चेंडू झालेले आहेत. यष्टीरक्षक त्यांना प्रत्येक चेंडूवरती कानमंत्र देत आहेत, सांगतायत. पाहूया काय करतायत. प्रशांत यांची अशी लांबलचक ओव्हर झालेली आहे. संघाची धावसंख्या होते ती 19. अशफाक भाई, आपको क्या लगता है कि लास्ट का ओवर कौन डालना चाहिए वेदांत के हिसाब से? वेदांत को अपने बॉलर्स पे भरोसा है और वो भरोसे पे कायम होंगे, मुझे ऐसा लगता है। और इस बार अगली बॉल और ये 6 रन। राइजिंग स्टार के बॉलर थोड़ा सा टप्पा भूल गए हैं और पावर हिटर का हिटर गरम हो चुका है। इस बार 6 रन। देखिए ये भरपूरच असा हिटिंग झालेला आहे, कारण का ह्या पॉवरला हिटर जो दिलाय तो प्रशांत यांनी दिलेला आहे. आतापर्यंत खूपच महागडा असं षटक झालेलं आहे. 25 धावा झालेल्या आहेत आणि त्यांचे मला वाटतं 4च चेंडू झालेले आहेत. एक चेंडू द्या तिकडे त्यांना. किती दिले? किती धावा दिले? 16 धावा दिलेल्या, 4 चेंडू टाकलेले आहेत त्यांनी. जर असंच जर रायझिंग वाले करत राहिले तर खरोखर त्यांना 5,000चं बक्षीस सुद्धा मिळेल आणि पॉवर हिटर आपली पॉवर काय ती दाखवतील आणि ती पॉवर आता दाखवली आहे ती अतुल यांनी पहिली मंदगतीने फलंदाजी सुरुवात केलेली. त्यांना जसा चान्स मिळाला, जसा टप्प्यात मिळाला, त्यांनी सिक्सर मारलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 25. प्रेशर में शॉट मारना बहुत अच्छा लगता है। जब शॉट लग जाए तो सारा प्रेशर खुल जाता है और बॉलर्स पे प्रेशर आ गया है आपकी बार, और प्रेशर इस तरह से है कि वो अपना टप्पा भूल गए। खरी गोष्ट आहे, बॉलरवरती एवढा प्रेशर झालेला आहे, एवढा ताण झालेला आहे. अजूनपर्यंत त्यांनी 16 धावा दिलेल्या आहेत, 4च चेंडू टाकलेले आहेत. त्यांना आता कळत नाहीये की टप्पा कुठे टाकू. अतुल तिकडे जम बसून बसलेले आहेत, जम पकडलाय त्यांनी. आताच हा पहिला षटकार असेल पॉवर हिटरचा, त्यांनी आपली पॉवर दाखवलाय. बघूया 5वा चेंडू अतुल यांच्या हातातून आणि थोडेसे डगमगलेत अतुल आणि पहा त्यांची काय अवस्था झालेली आहे अतुल यांची. पुन्हा बुंदा चेंडू, चांगला चेंडू, परंतु यष्टीरक्षक यांनी हा चेंडू पकडला नाही. एकच धाव मिळेल तरी समाधानी आहेत स्टार रायझिंग आणि 1 धावसंख्यांमुळे संघाची धावसंख्या होते ती 26. धावसंख्या 26. 26 रन और फिर टप्पा मिस किया। वाइट बॉल, प्रेशर आता हुआ बॉलर के ऊपर। वेदांत ने जो प्रेशर बनाया था सारा के सारा प्रेशर खुलता हुआ और पावर हिटर्स अब अच्छा खेलते हुए। किसको? प्लेयर पीछे जाइए जरा, वहां से टीम के जो प्लेयर्स है जरा पीछे जाइए प्लीज। डार्क नाईट आणि फ्लाइंग ईगल्स यांना मी विनंती करतो की त्यांनी थोडंसं ग्राउंडच्या आणि पुन्हा कमबॅक केलेला आहे आणि अतुल यांनी गडी शेवटी एक गडी बाद केलेला आहे, परंतु त्यांनी धावा खूपच अशा दिलेल्या. संघाची धावसंख्या झालेली आहे ती 27. 3रं षटक संपलेलं आहे. वो दबता है ना तो आवाज कम हो जाता है, मैं भी बोल रहा था उसका ऐसे। 6 बॉल 14 रन्स नीडेड। 27 रन 27. What a ball! That the last ball was a yorker and misses completely.
प्रशांत यांनी 18 धावा दिलेल्या, त्याच्यामध्ये पहिला नो बॉल, दुसरा वाईड, तिसरा वाईड आणि नंतर 6वा चेंडू असा वाईट आहे. अशा मिळून त्यांनी 18 धावा दिलेल्या आहेत आणि शेवटी एक गडी बाद केलेला आहे. आणि तिन्ही फलंदाजांनी गोलंदाजांनी प्रत्येकी आपल्या गोलंदाजीमध्ये एक एक गडी बाद केलेल्या आहेत. वेदांत यांनी 6 धावा दिल्या, विवेक यांनी 3 धावा दिल्या, परंतु त्यांची कसर पूर्ण भरून काढली ती प्रशांत यांनी आणि 18 धावा दिलेल्या आहेत. अतुल चांगले खेळत होते, एक षटकार मारला होता त्यांनी आणि त्यांची एसटी उडवली ती प्रशांत यांनी. त्यांना थोडासा असा मनात त्यांनी राग ठेवला आणि त्यांना बुंद्यात हा चेंडू टाकला आणि त्यांची एसटी उडवली अतुल यांची. आणि अतुल यांची जागा घेण्यासाठी येत आहेत पटेल आणि हे शेवटचं जे षटक आहे एकदम ते असं असणार आहे, कारण का काही होऊ शकतं या सामन्यामध्ये. 6 चेंडू 14 धावा, 6 बॉल 14 runs, compulsory chase. अल्पेश अपनी टीम की कमान संभालते हुए बॉलिंग मार्ग पर ये बॉल, और इस बॉल उठा दिया, कैच के लिए जाते हुए फील्डर और ये आउट. फुल टॉस बॉल मिस किया है. वेदांत यांनी शेवटच्या चेंडूमध्ये एक गडी बाद केलेला, विवेक यांनी 5व्या चेंडूमध्ये एक गडी बाद केलेला, प्रशांत यांनी शेवटच्या चेंडूवरती गडी बाद केलेला, परंतु अल्पेश यांनी पहिल्याच चेंडूवरती गडी बाद केलेला. चेंडू फुलटॉस होता, चेंडू फळीवरती डायरेक्ट आला, तेवढासा वेळ मिळाला नाही आणि लॉंगनच्या दिशेने मारण्याच्या नादामध्ये ते झेलबाद झाले. झेल सोपा होता आणि झियाद यांनी एकच धाव काढलेली आहे आणि धावसंख्या थांबते ती 27. 5 चेंडू आणि 14 धावा. 5 चेंडू आणि 14 धावा. त्यांना कसं खेळलं पाहिजे अस्पक भाई? 5 बॉल पे 14 रन चाहिए. आप अपने टैलेंट का जौहर दिखाइए. और बाळा फलंदाजी करतायत ते बाळा. हा चेंडूची गती वाढवली, परंतु तेवढंच एसटी रक्षक आणि चपळाईने एसटी चित केलेला आहे ते आणि खूपच सुंदर अशी एसटी रक्षकाची दाद द्यावी लागेल. चेंडू जलद गतीचा होता, शॉर्ट किपिंग करतायत, आखूड टप्प्याचा चेंडू होता, चेंडू उसळला नाही, तेवढाच दिमाग काढला आणि वेदांत यांनी जो भरोसा ठेवलाय अल्पेश यांच्यावरती तो चेंडू बाद केलाय आणि लगातार हा दुसरा विकेट केलेला आहे यांच्या नावावरती. जितनी बढ़िया बॉल थी उतनी बढ़िया कीपिंग थी. फास्ट कीप अल्पेश की बॉलिंग पे. चेंडूची गती भरपूर होती, परंतु किपर यांनी तो चेंडू व्यवस्थित पकडला. त्यांची नजर एक घारीची नजर होती, चेंडूला त्यांनी सोडलं नाही. प्रत्येक आपण 2 ओव्हरमध्ये बघतोय, पहिल्या ओव्हरमध्ये सगळे पाठी गेलेले, त्यांच्या हातात चेंडू आलेला, परंतु हा चेंडू पकडला आणि एसटीटीच केला. अल्पेश यांचा तिसरा चेंडू उसळलाय. 6 रन मैच में घमासान. इस 6 की बदौलत 3 बॉल पे 8 रन. अल्पेश यांनी गती आपली कमी केली. पहिला ह्याच्या अगोदरचा चेंडू होता, गती वाढवलेली, ह्या चेंडूमध्ये गती कमी केली, त्या गतीचा फायदा घेतला. तो कोणी? राज यांनी राज केलेला आहे आपल्या संघासाठी, ह्या मैदानात राज केला आहे. आलेल्या पहिल्याच चेंडूवरती त्यांना पहिलाच चेंडू मिळाला होता आणि पहिल्याच चेंडूवरती सिक्सर मारलेला आहे आणि धावसंख्या झाली आहे ती 33. 3 बॉल 8 धावा, म्हणजे 2 चेंडूचा हा खेळ होऊ शकतो. 2 चौकार मारले तर 1 चेंडू शिल्लक राहू शकतो. तर राज यांची काय रणनीती असेल? अब तो मैच आया है, राज को राज करना है अपनी टीम पर, तो मैच जिताना ही पड़ेगा और अल्पेश को भी पूरी मेहनत करना पड़ेगा. अल्पेश बघूया काय पेश करतात. हा पुढचा चेंडू 2 गडी तर बाद केलेत. 3 बॉल 8 धावा पाहिजे. राज यांना कानमंत्र दिलाय पटेलला अजून चान्स नाही मिळालाय. अल्पेश पुढचा चेंडू, आखूड टप्प्याचा चेंडू उडवलाय. पाहूया काय होतं. हवेमध्ये चेंडू आणि चेंडू हातामध्ये आणि राज यांचं संपलेलं आहे
हा वेळ संपलाय, गडी बाद झालेला आहे आणि धावसंख्या थांबते ती 33 वरती. खूपच मॅचमध्ये रंगत आणलेली, परंतु अजूनही सुद्धा 2 चेंडू शिल्लक आहेत, 8 धावा बाकी आहेत आणि त्यांच्याच जागा घेण्यासाठी पाहूया कोण येत आहे. तर तुम्हाला काय वाटतं त्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारतील की सिक्सर मारतील, कसं काय ते तुम्ही तुमचा अंदाज इकडे सांगा. जया येतात. जया, करण ने जया को भेजा है अपनी टीम को जिताने के लिए. 2 बॉल पे 4 रन चाहिए और भरोसा दिखाया है कि टीम को जिताना है, क्योंकि राज ने जिस हिसाब से 6 लगाया था, मुझे ऐसा लगा ये बॉल पे भी 6 होना चाहिए था. सेम बॉल था. आदम आदम बैट्समैन आदम. बॉलिंग में उन्होंने इतनी बेहतरीन गेंदबाजी की. अब देखना है कि बैटिंग में वो क्या करते हैं. बॉलिंग में अपनी टीम के लिए उन्होंने इतनी बेहतरीन बॉलिंग की, पूरे रनों को रोक दिया. अब बैटिंग पे उनकी जिम्मेदारी बनती हुई कि टीम को जिताए. खरोखरच ते जर बॉलिंगमध्ये करत असेल तर आपल्या संघासाठी ते काहीतरी करण्याचा प्रयत्न करतील. अल्पेशांचा आदम यांच्यासाठी आखूड टप्प्याचा चेंडू आणि चेंडू पूर्णपणे बीट झालेला आहे. आदम थोडेसे ढोपरातून वाकले, त्यांना पूर्ण जमलेलं नाही. आपल्या पाठच्या साईडला तो चेंडू मारण्याचा प्रयत्न करत होते, परंतु अल्पेश यांनी चतुराईने बॉलिंग केली, टप्पा योग्य टाकला आणि चेंडू पाठी गेला आणि एकच धाव मिळते. धावसंख्या होते ती 34. धावसंख्या 7 पाहिजे एक चेंडूमध्ये, तर ती कशी होऊ शकते ते तुम्ही सांगा. अगर अल्पेश अगर अल्पेश ने कुछ अपनी टीम के लिए करना है तो टप्पा पकड़ के डालना होगा, जैसा उन्होंने अभी सेकंड लास्ट बॉल डाला था. और ये लास्ट बॉल, शेवटचा चेंडू अल्पेशांचा. पाहूया काय चेंडूची गती वाढवली आहे, चेंडू उसळलाय, पाहूया काय होतंय आणि चेंडू खाली गाडी आहे आणि चेंडू गेलाय सीमेरेषे बाहेर. पाहूया काय होतंय. बाद झालेला इकडून आम्हाला झाडाच्या पाठी दिसत नाहीये, कारण का एक गडी त्या चेंडूच्या खाली होतं आणि चेंडू झेल बाद झालेला आहे. हा आणि हा पहिला नॉकआउटचा सामना ह्या दिवसाचा संपलाय आणि आम्ही कॉमेंट्री बॉक्समध्ये आमंत्रित करतोय हर्षद पवार यांना प्लीज. हर्षद पवार का स्वागत है कमेंट्री बॉक्स एंड पे. थोड़ा जर पुढे घेतला ना हाँ वो ऐसे गैप हो जाएगा. ये सेटअप लगा हुआ है ना पूरा. क्योंकि क्या है भाई वो जाने के लिए थोड़ा डिस्टेंस चाहिए. चलो चेक.